बेंगळुरूमधल्या प्रसिद्ध GT मॉलमध्ये एका शेतकऱ्याला जाऊ दिलं नाही, कारण की त्याने धोतर घातलं होतं, त्यामुळे त्याला प्रवेश नाकारला। त्यानंतर मुलाने एक व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावरती शेअर केला। आता या मॉलला टाळं ठोकण्यात आलेलं आहे। संपूर्ण घटना पाहण्यापूर्वी MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। सोशल मीडियावर बेंगळुरूमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यामध्ये एक वृद्ध शेतकऱ्याला त्याच्या वेशभूषेवरून मॉलच्या आतमध्ये जाऊ दिलं नव्हतं। हा शेतकरी आपल्या मुलासोबत मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेला होता। त्या घटनेनंतर शेतकरी व त्याच्या मुलाने एक व्हिडिओ बनवून मॉलच्या सुरक्षा रक्षक व व्यवस्थापनाविरुद्ध गंभीर आरोप केले। शेतकरी व त्यांचा मुलगा सांगत आहे की कपड्यांमुळे त्यांना मॉलमध्ये प्रवेश नाकारला गेला। हा मुद्दा कर्नाटक विधानसभा अधिवेशनात उपस्थित करण्यात आला। कर्नाटकचे शहर विकास मंत्री बिरथी सुरेश यांनी मॉल व्यवस्थापनाविरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले आहे। तसेच आता हा मॉल बंद सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। तर एका शेतकऱ्याच्या नादी लागणं किती महागात पडू शकतं, अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत। शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्याबरोबर असं वागू नका, अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत। तर शेवटी शेतकऱ्याची पॉवर या मॉलला कळालीच असेल। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता।